अरेबिक वडास या स्पेशल म्हणजे स्वीट मध्ये आज मोतीचूर लाडू आहेत जे की चपकलेले आहेत. जी हे लावायचं असे दम द्यायला स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आहोत सावंतवाडी या गावी आणि आपल्यासोबत आहे अक्षय भाई बोले तो फुल ऑन टॉप और आदित्य भाई. तर आज आपण जाणार आहोत गोव्याला आपला आणि मेन म्हणजे सिक्कीमला आहोत थेट गोव्यासाठी. चला आदित्य भाई चार्जिंग झाली ना? बस 5 मिनिट. ओके ओके चला अक्षय भाईचं फुल ब्लॅक कॅट मार्को कमांडो सारखे तयार आहे सकाळपासून. तर आता आपण बाईक्स वगैरे घेऊ आणि थेट निघू गोव्यासाठी. नो अक्षय भाईची नवीन बाईक आहे ही. सगळ्यात पहिले त्यांना खूप खूप विश माझ्याकडून नवीन बाईकसाठी त्यांच्या लाईफमधल्या. तर हे अक्षय भाऊचा ब्लॅक पॅन्थर. तर हे आहे मित्रांनो सावंतवाडी आणि आता वाजलेले आहेत 8:45. आपल्याला थोडा उशीर झालेला पण उशीरच निघलेलो आहोत आपण, कारण की सकाळी खूप थंडी वाजत आहे. आपल्या भागापेक्षा इकडे थोडीफार कमी आहे पण थंडी भयानक आहे आणि त्यातल्यात आपण ग्लोव्ज वगैरे काहीही आणलेले नाही आहे. त्याच्यामुळे आपण थोडं उशिराच निघलोत. आणि तसंही इथून जे डिस्टन्स आहे गोव्याचं ते आहे 40 ते 50 किलोमीटर. त्याच्यामुळे आपल्याला जाण्यासाठी तेवढा काही टाईम लागणार नाही. तर आपण पोहोचून जाईल आरामशीर 10-10:15 वाजेपर्यंत. तर हे आहे मित्रांनो सावंतवाडी मेन टाऊन. आणि एक मस्त गोष्ट वाटली ती म्हणजे पूर्ण टाऊन जी आहे का पॉन्डच्या सराउंडिंग प्लॅन्ड आहे. आणि संध्याकाळचं वातावरण जे आहे ना एकदम बढिया होतं इथं, कारण की सगळेजण बसलेले एकदम मरीन ड्राईव्हला जसा असतो ना एक्सपिरियन्स तसा असतो. तर आता आपण इथे फ्युएल टाकून घेऊया गाडीमध्ये. तर आता आपण आलेलो आहोत प्रॉपर गोव्यामध्ये. इथून गोव्याची जे कॅपिटल आहे पणजी, इथून फक्त 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि टाऊन बघताय मित्रांनो एकदम असं भाई पोर्तुगीज म्हणजे इकडे आलेले ना सर्वात पहिले युरोपियन स्टाईलचं जे आर्किटेक्चर आहे ना इथच्या घरांमध्ये आपल्याला बघायला भेटते. कौलारू घरं आणि वाव यार ग्रीनरी एक नंबर आहे भावानं. घरं बघा तुम्ही, चर्चेस जास्त आहेत. आणि सध्या ख्रिसमसचा जो फेस्टिवल आहे तो होणार आहे 25 तारखेला. आजची आहे 24, उद्याच वाटते. ग्रीनरी बघा भावांनो एक नंबर यार. वाव ब्युटिफुल. कुठं रे भाई? स्ट्रेट का? हॅलो बघा भाई घर एक नंबर वाटतं. प्रत्येक घरासमोर हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, मेरी ख्रिसमस. आणि माझ्या मते सोशल मीडियावर बरेच जण फोटो वगैरे टाकतात ना, तो हाच आहे रूट. थांब.
बीचला आल्यानंतर गर्दी आहे आणि गर्दी राहिली काय नाही ना ए पार्किंग नाही पुढे चला वाटलंच मला तरी कारण ताईने गाड्या आणल्या असते ना बाकीच्या नाही अक्षय भाई फायनली इन गोवा आदित्य भाई मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गोव्यामध्ये फायनली आणि बाईक्स वगैरे आपण पार्क केलेला आहे बाईक्सचा कॉस्ट वगैरे होती आपल्याला 60 रुपये लागलेले आहे 2 गाड्यांना पार्क केलं इकडूनच जाऊ ना इकडून जायचं नको रे बाबा तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कारकुंडे असं काहीतरी या स्पॉटचं नाव आहे तर इथून बीच थोड्या अंतरावरती आणि एक मंदिर आहे वाटते इथे सुंदर देवाचं आरतीचा रामकुंज आहे ना रामकुंज तर आपण आलो आहोत रामकुंज या बीचवरती इथून डायरेक्ट गाडी आपली थेट जाते बीचवरती किधर गए रे भाई ये लोग कारण आम्ही आलेलो आहो आज डच फॅक्टरीमध्ये तर ही बघा अक्षय भाऊ सांगा तुम्ही थोडं डायरेक्शन द्या आम्हाला डच फॅक्टरी आम्हाला मॅपवर दिसली होती आम्हाला माहित नाही याची हिस्ट्री काय आता आपण फर्स्ट फ्लोअरवर चाललेलो आहोत पण आर्किटेक्चर वगैरे बघून वाटतं की खूप मजबूत होती ही फॅक्टरी आणि याची जी इन्फॉर्मेशन आहे ते प्रथमेश भाऊ नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला सगळं टाकून देईल मित्रांनो मला तर याच्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशन नाही पण आम्ही अंदाज असा लावू शकतो की त्या काळामध्ये डच यांनी त्यांचा फॅक्टरीसाठी एक वेअरहाऊस म्हणू शकता तुम्ही गोडाऊन म्हणू शकता त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी बनवली असेल हे थांबा एक मिनिट मला फोन आलेला आहे तर मित्रांनो तर आम्ही आलेलो आहोत आज आरवली बीच वरती आणि काल आम्ही एकदम स्पॉट केलेले पण आजचा जो बीच आहे आज आम्हाला चांगल्या प्रकारे आवडलेला आहे आणि आदित्य भाई आणि अक्षय भाई पहिल्यांदा दोघं जण समुद्रामध्ये उतरलेले आहेत तर अक्षय भाई मला काल 2 बीचपेक्षा आणि गोव्याच्या बीचपेक्षा हा बीच बेटर वाटला बीच जो होता तो सर्वात चांगला बीच होता तो त्याच्या मागे कारण सांगू शकता का तुम्ही कारण सांगू शकतो कारण त्या बीचची जो हे होता काय म्हणतो आपला पोस्ट तो पूर्ण फ्लॅट होता त्या बीच मध्ये जे रेती पूर्ण पायात धसत आहे आणखीन काही आणखीन एक म्हणजे त्या बीचवर जास्त हे नव्हते पब्लिक नव्हती जास्त आणि काहीतरी होती वाटते पब्लिक नव्हती आणि जे पब्लिक होती ते लिमिटेड आमची तिघाचीच होती म्हणून चांगलं वाटलं एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल पब्लिक होती म्हणून चांगलं वाटलं तर मित्रांनो आम्ही प्लॅन करत आहोत समुद्रामध्ये जाण्याचं आपण पाणी खारट आहे आणि मेन म्हणजे इथं आम्हाला अरे भाई इथं आम्हाला आंघोळीची सोय नाही आहे मित्रांनो त्याचा आम्हाला जरा टेन्शन होत आहे म्हणजे कपडे बदलायला कसं थोडं स्पेस नाही आहे इथे तर बघूया आता आम्ही विचार करतोय पाण्यामध्ये जायचा अक्षय भाई काय वाटतंय तुम्हाला जायचं का आता आहे रे भाई काही विषय आहे मग वल्ले अंडरपॅन्ट घेऊन जायला लागते आपल्याला घरी काय करा मग आता जाऊ दे आंघोळी अशा झाल्याच नाही हा मी तर करून आलो खूप आता डबल होईल ना मी मग मला पाहू नाही ना मी अरे डुबणार थोडी घेत असतो थंड आहे पाणी आता एक टी शर्ट तरी घेऊन लागत होतो माझ्याकडे आहे भाई बनेल चलो अक्षय भाई ॲक्वामॅन इंडिया ॲक्वामॅन फ्रॉम ऑस्ट्रेलिया नाही भाई US ना आयनमॅन तर आमच्या दोघांमध्ये अशी चॅलेंज लागली आहे मित्रांनो आता हम समुद्र बीच में लहर आ रही है दोस्त लहर पीछे जाएगा तू अगर पीछे आएगा तो हर जगह आ गई लहर दोस्त लहर आ रही है नो मोमेंट
हाथ पानी के लिए तो गाइस हम जा रहे हैं डबल से जा रहे हैं फिर से और एक नया चैलेंज। यहाँ पर सिविल वॉर होने वाला है। कैप्टन अमेरिका वर्सेस Iron ब्लू Man। मैन, बोले तो एक्वामैन। अबे लई थांब लहर आ रही है, लहर के नीचे पानी तो टांगलं जाते का काहीच होत नाही बाबा। आता आली थोडीशी आता आली थोडीशी झाली होय मित्रांनो आता आलेली आहे लाट असं असं मागोय 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 लहर दिखा. नो मोमेंट नो मोमेंट नो मोमेंट. अबे लेमन ठेवली आता. Equal points. Take it मोठा. No moment, big wave is arriving toward us. No moment, अक्षय भाई, no moment. अक्षय भाई हार गया पर और एक बढ़िया. इकडे हम चर्च के लिए तो आदित्य भाई या ठिकाणी मित्रांनो GTA 5 हा गेम खेळत आहे. कुठे आता चर्चकडे निघले. फारच छान चर्चचा रिअल वर्ल्ड मध्ये आदित्य भाऊ गोवा फिरू शकले नाही, त्याच्यामुळे GTA मध्ये जाऊन भाऊ गोवा फिरत आहे. बघा तुम्ही आता चर्चकडे जात आहे. हरित बघत आहे हरित. अरे गाडी पडली लायसन नाही त्याच्याकडे. तर आपण अक्षय भाऊ सोबत आज आमचा शेवटचा दिवस आहे त्यांच्या पॅलेसवरचा. तर अक्षय भाऊ आम्हाला आज त्यांनी स्पेशली आमच्यासाठी आज दावत बनवलेली आहे. दावत पुलाव बासमती राईस मागवलेला आहे मित्रांनो. आणि आमची हे दावत आज संध्याकाळची. अक्षय भाऊ रेसिपी कुठपर्यंत आली आपली आजची? रेसिपी 75% कंप्लीट झाली. आता फायनल तडका द्यायचा आपल्याला. काय काय झालं आता सांगसा म्हणजे आम्हाला आपण राईस बॉईल करून घेतला पहिले, हा. मग व्हेजीज वगैरे फ्राय करून घेतले. हा. आता फायनल तडका मारायचा आपल्याला. तर मित्रांनो आता फायनल तडका आहे. आता बस याच्यामध्ये हे आपण आमचे जे बावरची आहे मेन पावरची आम्ही फक्त आज इथे उभे आहोत मित्रांनो. ढाळ लागेल अशी फक्त खिचडी मी एकदा बनवलेली. तर आता आपण आजचा हातोडा अक्षय भाऊने हातात घेतलेला आहे. आणि आज स्पेशल म्हणजे स्वीट मध्ये आज मोतीचूर लाडू आहेत जे की चपकलेले आहेत. जी जपकलेले आहेत, आम्ही जपून ठेवलेले आहेत. तर चला कंटिन्यू करूया. आम्ही आता पुढे करतो प्रोसिजर. आणि आलू वगैरे सगळे फ्राय करून घेतलेले आहेत. चला आता मी तांदूळ याच्यामध्ये काढून घेतो, म्हणजे कसं आपल्याला तडका द्यायला सोपं जाईल. हे पाय आता एवढं चिकट बदल टाकून घेतली. बेसन आहे की काय? पीठ वगैरे एवढ्या बेसनाचं बनवू का? लहानपणी खेळायचो भाई असं. राईस झाला पाहिजे नंबर अरे आहे का काय ना येतो मी नंबर आहे इथे लय आवडेल मला. कांदा चालू करू का रे फोन नाही जाता? करू ते वरून लावायचं. गंधामध्ये चालू लागते काय पिकायच्या बघलं मिक्स व्हायला पाहिजे. अबे सोयाचं हे काय आहे? लय होईल बे मग. हे काय आहे? ते पीठ वगैरे त्याला हे करायचं. वरून हे लावायचं. असे दम द्यायला आ.